आज आपण पाहणार आहोत खानदेशची खास ओळख असलेली रेसिपी, ती म्हणजे खानदेशी उडीद वडे। खानदेशी पद्धतीने बनवलेले हे वडे बारीक, खमंग आणि आतून पोकळ असतात। हीच याची खरी खासियत आहे। चला, परफेक्ट असे खानदेशी उडीद वडे आज आपण बनवणार आहोत। रेसिपी अतिशय सोपी सुटसुटीत आहे, परंतु खायला इतकी चविष्ट आहे की तुम्ही एकदा खाल तर चवीच्या प्रेमातच पडाल। चला, या खमंग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। सगळ्यात आधी उडदाची डाळ रात्रभर भिजवून घ्यायची। रात्रभर नाही जमलं तर किमान 6 ते 7 तरी भिजू द्या। सकाळी जरी तुम्ही भिजायला घातली तरी तुम्ही संध्याकाळी याचे आरामात वडे बनवू शकता। सगळ्यात आधी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, 2 पाण्याने तरी धुवून घ्या आणि त्यानंतरच भिजायला घाला। आता इथे तुम्ही उडीद डाळीऐवजी अख्खे उडीद जरी घेतले, फक्त साल नसलेले, तरीही चालेल। हे वडे मला सकाळी नाश्त्यासाठी बनवायचे होते, त्यामुळे मी रात्रभर डाळ छानपैकी भिजवून घेतली। रात्रभरामध्ये अगदी छान अशी डाळ आपली भिजली गेलीये, फुलली गेलीये, पाणी संपूर्ण डाळीने शोषून घेतलं होतं। चला, आता पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची। आता ही डाळ मिक्सरला वाटत असताना पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही, कारण पाण्याचा वापर केला तर पीठ आपलं पातळ होईल आणि वडे आपले परफेक्ट असे होणार नाहीत। त्यामुळे पाणी न घालता ही डाळ छान मौसूद अशी वाटून घ्यायची। तुमच्या ज्या कोणत्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटली जात असेल, छोट्या किंवा मोठ्या, त्यामध्ये वाटून घ्या, परंतु पाणी अजिबातही न घालता वाटा। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डाळ इथे मी वाटून घेतली। अगदी मऊ अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण उडीद वड्यांसाठी डाळ वाटतो वडा सांबर बनवताना, अगदी त्याच पद्धतीने अतिशय स्मूथ अशी ही डाळ आपण वाटून घ्यायची आहे। चला, डाळ इथं छानपैकी वाटली गेली आहे। तुम्ही बघू शकता घट्टपणा सुद्धा पाणी न घातल्यामुळे किती घट्टपणा या पिठाला आला आहे। हा घट्टपणा आल्यानंतरच वडे तुमचे छान असे फुलणार आहेत। जर तुमचं पीठ पातळ झालं तर आपले जे वडे आहेत ते तेलामध्ये गेल्यानंतर हलके होत नाहीत किंवा पाहिजे असे फुलत नाहीत। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही डाळ आपल्याला छानपैकी फेटून घ्यायची। जेवढी तुम्ही ही डाळ फेटून घ्याल तेवढा तुमचा वडा हलका फुलका असा होणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण छान असे फ्लेवर ॲड करणार आहोत, परंतु ही फेटण्याची प्रोसेस आवर्जून करा। किंवा 4 ते 5 मिनटं तरी ही डाळ छानपैकी फेटून घ्या। चला, सुंदर अशी डाळ फेटली गेली आहे, छान डाळ हलकी होते ह्या प्रोसेसमुळे। आता हे खानदेशी वडे अतिशय फ्लेवरफुल असतात, त्यामुळे आता ॲड करायचे आपल्याला यामध्ये फ्लेवर्स। त्यासाठी इथे मी हिरवी मिरची, आलं आणि त्याचबरोबर काही मसाले घेतले, ते म्हणजे बडीशोप, जिरे आणि धने। आता या 5ही गोष्टी मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायच्यात। जिरे, बडीशोप आणि धने आवर्जून घाला, हेच मेन आहे या वड्यांमधलं, कारण या वड्यांना ह्याचाच खूप छान फ्लेवर येणार आहे। चला, आलं आणि या 3ही गोष्टी छानपैकी मिक्सरला बारीक अशा वाटून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता पाणी अजिबातही घातलं नाहीये। पाणी न घालता या सगळ्या गोष्टी आपल्याला छान वाटून घ्यायच्यात। यामुळे हे वडे अतिशय फ्लेवरफुल असे होतात। तुम्ही जर कधी खानदेशी वडे ट्राय केले नसतील ना, एकदा आवर्जून करून बघा। खानदेशमध्ये हे वडे आवर्जून सणासुदींसाठी केले जातात, तसेच लग्न समारंभामध्ये सुद्धा हे वडे आवर्जून केले जातात। त्यामुळे हे वडे आवर्जून खानदेशची ओळख दाखवतात। त्यांचा जो काही रॉनेस, जो काही फ्लेवर खास आहे, तो सगळा या वड्यांमध्ये आपल्याला बघायला भेटतो। चला, छानपैकी मसाला या डाळीमध्ये, पिठामध्ये मिक्स झालाय। पीठ तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय, अगदी दाटसर असं आहे। मीठ आपण अजून यामध्ये घातलं नाहीये। मीठ आवर्जून सगळ्यात शेवटी घालायचंय, कारण मीठ घातल्यानंतर पीठ आपलं पातळ व्हायला सुरुवात होते। त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं अगदी शेवटच्या स्टेजला आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। त्यासाठी त्याआधी तेल छानपैकी गरम करायला ठेवले। तेल छान गरम झाले, त्यानंतरच मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते, म्हणजे मी साधारण पाऊण चमचा मीठ घातले। तर मीठ घातल्यानंतर लगेच झटपट असं हे मिक्स करून घ्यायचं, खूप जास्त वेळ लावायचा नाही। अगदी अर्ध्या मिनिटामध्ये हे छानपैकी मिक्स करायचं आणि लगेच वडे करायला घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी पटपट चमचा फिरवून हे सगळं मिक्स करून घेते, कारण मीठ सगळ्या पिठामध्ये छान एकजीव असं झालं पाहिजे। हे वडे बनवताना ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे की मीठ अगदी शेवटच्या स्टेजला घाला। चला, आता लगेच वडे करायला घेऊयात। एक वडा मी सोडून बघितलाय, तेल छानपैकी गरम झाले। आता दुसराही वडा याच पद्धतीने करून घेऊयात। इथे मी चहा गाळणीवरती पाणी लावून घेतले। चहा गाळण फक्त थोडीशी ओली करून घ्यायची आणि गाळणीवरती एकसारखा असा वडा छानपैकी थापून घ्यायचा आणि त्यानंतर तो तेलामध्ये अगदी सहजपणे सुटतो। चहा गाळण आवर्जून ओली करून घ्यायची, जेणेकरून वडा सहजपणे तेलामध्ये सुटायला मदत होते। अशा पद्धतीने छान एकसारखं असं करून घेतलंय। या स्टेपमुळे ना वडे छानपैकी फुलतात। या स्टेपनी करा, किंवा अगदी प्लास्टिकच्या कागदावरती जरी तुम्ही वडा थापून घेतला तरीही चालेल। प्लास्टिकच्या कागदावरती वडा थापायचा आणि लगेच तेलामध्ये सोडायचा। या पद्धतीने वडे केले की छान टम्म असे फुगतात।
आणि वडे तळत असताना अगदी मीडियम फ्लेमवरती वडे तळायचे, खूप लो फ्लेमवरतीही नाही आणि खूप हाय फ्लेमवरतीही नाही. मीडियम गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूनी वडा खमंग होईपर्यंत छान तळून घ्यायचा, जेणेकरून आतून वडा अतिशय पोकळ असा होतो. तुम्ही बघू शकता अगदी टम्म पुरीसारखा हा वडा आपला फुगलाय. त्यामुळेच हा वडा उडीद वड्यांपेक्षा वेगळा आहे. जो आपण वडा सांबार खातो साऊथ इंडियन स्टाईलचा, त्यापेक्षा हे वडे खूप वेगळे आहेत. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे वडे एकदा नक्कीच करून बघा. आवर्जून तुम्हाला चहा गाळणीवरती वडे कसे करायचे ते दाखवते, कारण अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे वडे बनवत असाल ना, तरी तुम्हाला या पद्धतीने आरामशीर वडे बनवता येतील. या पद्धतीने केल्यानं वडा हातालाही चिटकत नाही. तर तुम्ही हाताने हे वडे सोडायला गेले ना, तर हाताला पीठ चिटकेल किंवा वडा पाहिजे असा फुलत नाही, अजिबातच तो पुरीसारखा टम्म फुलून येणार नाही. त्यामुळे या पद्धतीने हे वडे तुम्ही आरामात बनवू शकता. चला, याच पद्धतीने मी सगळे वडे छानपैकी करून घेते. बरेच वेळेला आपण बाहेरचं विदेशी फूड खातो, फास्ट फूड खातो. अशा वेळेस आपले पारंपरिक रेसिपी आपल्याला ह्या माहितीच नसतात. किती सुंदर हे वडे आहेत ना, हे पारंपरिक रेसिपी विदेशी फास्ट फूडपेक्षा कितीतरी पटीने हेल्दी आणि टेस्टी आहेत. त्यामुळे हे वडे तुम्ही सुद्धा आवर्जून तुमच्या ब्रेकफास्टमध्ये नक्की समाविष्ट करून घ्या. हे वडे तुम्ही दह्यासोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत आरामात खाऊ शकता आणि असेच खाल्ले तरीही ते खूप जास्त फ्लेवरफुल लागतात. कसे वाटले आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग रुचकर रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक वडा मी तुम्हाला फोडूनही दाखवते, किती पोकळ झालाय तुम्ही बघू शकता. अशाच खमंग रुचकर रेसिपींसाठी आपल्या चॅनलला यूट्यूब बरोबरच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही फॉलो करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट रेसिपी सोबत. धन्यवाद.